शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तत्काळ पीक विमा रक्कम अदा करा। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। पॅकेजमध्ये घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रिम द्यावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा या मागण्यांसाठी राळेगाव ग्रामविकासच्या वतीने उपविभागीय अधिकारी महसूल सुधीर पाटील यांना देण्यात आले। निवेदनामध्ये खरीप 2025-26 मध्ये अतिवृष्टीमुळे राळेगाव शहरासह तालुक्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊन शेती, शेतमाल, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी 31,600 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते। त्यामध्ये पंतप्रधान पीक विम्यासाठी हेक्टरी 17,000 रुपयांचा अग्रिम बोनस देण्याची घोषणा केली होती। मात्र आज 4 महिने उलटूनही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही। तसेच तालुक्यासह जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50% आत आहे। त्यामुळे शासनाने जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विम्याचा अग्रिम बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा। याशिवाय शहरात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने व कुठल्याच पिकाचे समाधानकारक उत्पादन न झाल्याने व भरीसभर शहराची आणेवारी सुद्धा 50% आत असल्याने शासनाने विमा कंपन्यांच्या सक्तीचे निर्देश देऊन शहरातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्यावी, अन्यथा राळेगाव ग्रामविकासच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे। निवेदन देताना अध्यक्ष सचिन हुरकुंडे, उपाध्यक्ष राजेश काळे, संचालक जानराव गिरी, विनायक नगराळे, कृष्णराव राऊळकर, तातेश्वर पिसे, प्रभाकर राऊत, अशोक पिंपरे, विनोद नरळ, गजानन पाल, नितीन महाजन, विभा गांधी, ज्योती डाखोरे, प्रकाश मेहता, प्रदीप ठुने यावेळी उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।